शिवजयंतीसाठी 4 महिन्यांनंतर एकत्र आलेले मित्र रात्री फिरत असताना रूपा भवानीकडून बलिदान चौकाकडे जात असताना टेम्पोने धडक दिल्याने 3 मित्रांचा मृत्यू झाला। ही घटना सोमवार 16 फेब्रुवारी रोजी पहाटे 4:25 सुमारास सिद्धेश्वर पॉलिटेक्निक महाविद्यालयासमोर घडली। ही घटना तेथून जाणाऱ्या एका वाहन चालकाने तुळजापूर नाकाजवळ बंदोबस्तासाठी थांबलेल्या पोलिसांना सांगितल्यानंतर उघडकीस आली। दरम्यान या प्रकरणी टेम्पो चालक प्रवीण संजय खराडे राहणार पुणे याच्यावर जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। या अपघातात नागेश प्रकाश गवंडी वय 27 राहणार रविवार पेठ, रोहन अशोक कोरे वय 23 राहणार श्रीशैलनगर भवानी पेठ, बसवराज उर्फ प्रज्वल सुनील चनशेट्टी वय 25 राहणार शेळगी या 3 मित्रांचा मृत्यू झाला। नागेश हा फलटण येथील टोलनाका येथे कामाला होता। रोहन हा पुण्यातील फायनान्स कंपनीमध्ये तर प्रज्वल हा सोलापुरातील फायनान्स कंपनीमध्ये कामाला होता। ते तिघे जवळपास 4 महिन्यांनंतर भेटले होते। यामुळे ते रविवारी फिरण्यासाठी बाहेर पडले। सोमवारी पहाटे त्यांचा अपघात झाला। हा अपघात इतका जबरदस्त होता की अपघातानंतर जवळपास 10 फूट गाडी फरफटत गेली। यात नागेश व रोहन या दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर चनशेट्टी गंभीर जखमी झाला होता। घटनेची माहिती पोलिसांनी लगेच रुग्णवाहिकेला बोलावून त्यांना उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात दाखल केले। उपचारादरम्यान डॉक्टरांनी तिघांना मृत घोषित केले। दरम्यान या प्रकरणी कविता प्रकाश गवंडी वय